जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळगोत्र वर्षी येले. ज्ञानोबा म्हणतात, हे जे मंत्र आहेत ना, हरीचे, देवाचे, आपण मंत्र देतो. दीक्षेच्या वेळेला तो मंत्र म्हणजे शस्त्र आहे तुमच्याजवळ. या शस्त्राने कोणाला मारणार तुम्ही? ज्ञानोबा म्हणतात, हे तुमचे जे मंत्र आहेत ना, ते तुमचे रक्षण करणारी शस्त्रे आहेत. हे शस्त्र यमाला दाखवायचे किंवा यमकुळामध्ये जे राक्षस असतात त्यांना दाखवायचे. तो यम सुद्धा घाबरतो तुमच्या मंत्रांना, या शस्त्रांना. तो यम आणि यमाच्या कुळातले जेवढे लोक असतील, राक्षस व त्यांचे गण, त्या गणांनाही तुमच्या या शस्त्राची भीती वाटते. अरे बापरे, नको, त्यांच्याजवळ मंत्र आहे, त्यांचे शस्त्र आहे. त्यांनी जर त्यांचे मंत्र म्हटले ना, तर पंचायत होईल आपली. म्हणजे यमाला तुमच्या मंत्राची भीती वाटते, म्हणजे तुमचे मृत्यूचे भय निघून जाते. इतके मोठे शस्त्र गुरुदेवांनी तुमच्या हातात दिलेले असताना तुम्ही त्या देवाचे नाम घेत नाही, गुरुचे नाव घेत नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, अरे गुरुदेवांचे नाव तरी घ्या, त्यांचे उपकार थोडेसे तरी माना. निदान गुरुपौर्णिमेच्या दिवशी तरी त्यांची आठवण करा. काही लोक तर असे आहेत की ते दीक्षा तर घेऊन जातात, पण 10-12 वर्षामध्ये एखाद्या वेळेला भेटतात आणि भेटले की विचारतात, महाराज मला ओळखलं का तुम्ही? ह्याला का भक्त म्हणायचे? ह्याला का शिष्य म्हणायचे? अहो, गुरुपौर्णिमा आहे, वर्षातला एक दिवस. निदान त्या दिवशी तरी त्यांची आठवण करा. ज्यांनी तुमच्या हातामध्ये एवढे मोठे शस्त्र दिलेले आहे, त्या गुरुदेवांची आठवण ठेवा. तात्पर्य असे की साधकांनो, भक्तांनो, जे मंत्र आहेत ती तुमच्यामधली शस्त्र आहेत आणि त्या शस्त्राचा उपयोग यमासाठी करा, मृत्यूचं भय घालवण्यासाठी करा. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, यमे कुळगोत्र वर्षी येले. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.